विविध मागण्यांसाठी उमरी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। परभणी तालुक्यातील उमरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 25 जानेवारी पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। 15व्या वित्त आयोगातील व खासदार फंडातील तसेच जिल्हा परिषद विभाग पाटबंधारे जिल्हा नियोजन 2022-23 याकडून बांधारा खोलीकरण व बांधकाम करण्यात आलेली आहे। या कामांमध्ये जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असा आरोप करत सिद्धार्थ माणिकराव कांबळे यांनी उपोषण सुरू केले आहे। त्यासोबत सचिन दत्तराव कांबळे यांनी रमाई आवास घरकुल योजनेतून 3 ते 4 वर्षापूर्वी रमाई घरकुल घेतले होते। सदरील घरकुल प्रकरणी तांत्रिक कारणे समोर करून ग्रामपंचायत उमरीच्या वतीने घरकुल मंजूर करण्यात आलेले नाही। जाणीवपूर्वक मला घरकुल दिले गेले नाही असा आरोप करत ते सुद्धा उपोषणाला बसले। या उपोषणाला 27 जानेवारी रोजी 3रा दिवस असून अजून सुद्धा त्यांना या मागण्यासंबंधी ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी किंवा जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही। जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। काय सांगणार आहे? आम्ही माननीय जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा परिषद शिव, पोलीस अधीक्षक परभणी, बीडीओ पंचायत समिती यांना 8 दिवसापूर्वी आमच्या मागण्याचं निवेदन दिलं की आम्ही उमरीमध्ये 15 वित्त आयोग विविध योजनेमधून जे कामं झालेले आहेत ते कामं अत्यंत थातुरमातुर झालेले आहेत। याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाला याचं निवेदन दिलेलं आहे आणि गेल्या 25 तारखेला आम्ही सचिन दत्तराव कांबळे व मी ग्रामपंचायत कार्यालय उमरी समोर उपोषणाला बसलेलो आहे। आज 3रा दिवस उघडून सुद्धा शासनानं या उपोषणाची दखल घेतलेली नाही आणि जे विकास कामं झालेले आहेत हे विकास कामं कागदावर दाखवून हे मलिदा लाटण्याचं काम केलेलं आहे। उमरीच्या लगत बाजूला एक बंधारा झालेला आहे। 2023-24 मध्ये 22-23-24 मध्ये जो बंधारा उमरीच्या लगत बांधलेला दाखवलेला आहे तो यापूर्वीचा बंधारा जुना आहे। त्याच्यावरच गुत्तेदारानं दुसरा बंधारा बांधून नवीन बंधारा केलेले असे भासवले आहे। या बंधाऱ्यामध्ये लाखो रुपयाचं त्यानं भ्रष्टाचार केलेला आहे। म्हणून आम्ही प्रशासनाला याबद्दलचं निवेदन दिलं आहे, पण प्रशासनानं याची दखल न घेतल्यामुळं आज आम्हाला 3रा दिवस उलटला आहे तरी शासनाने याची दखल घेत नाही। का घेत नाहीत की 15 वित्त आयोग मधून इथं उमरी मुख्य बाजारामध्ये नालीचं काम झालेलं आहे, तुमच्या अंगणवाडीचं झालेलं आहे, पांदन मातोश्री पांदन रस्त्याचं काम झालेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, जर दोष असेल तर आम्हाला जेलमध्ये टाका, पण या कामाची चौकशी करा। जर याच्यामध्ये जर कमी जास्त आम्ही निवेदनामध्ये जर आम्ही हायगाई केली असेल किंवा मनाने लिहिला असेल आम्हाला जेलमध्ये टाका ना। आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाला की केलेल्या ह्या कामाचं जे डेलिकेशन आम्ही दाखवलेलं आहे त्याची चौकशी करा। चौकशी मध्ये काय निष्पन्न होईल त्याची प्लेसमेंट आम्हाला द्या। अजून कोणी आलं नाही का मग शासनाकडून प्रतिनिधी काय या संदर्भात? आम्हाला 25 तारखेला बसलो तेव्हापासून आमच्याकडे कोणीही आमची भेट घेण्यासाठी आलेलं नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की विकास कामाला शासन जे एवढा निधी देतो, विकास कामाला शासन निधी देत असल्यामुळं हे काम अत्यंत चांगले दर्जेदार झाले पाहिजेत आणि काम दर्जेदार झाल्याच्या नंतर नागरिकाच्या ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये झाल्या पाहिजे। यासाठी शासन जो निधी देते त्या निधीचा योग्य प्रकारे वापर झाला पाहिजे। म्हणून हे प्रांतिक बेमुदत आमर उपोषण उमरी ग्रामपंचायत कार्यालय समोर आम्ही ठेवलेलं आहे। मान्य नाही झाल्यास अजून उपोषण पुढे चालू राहणार? हे उपोषण आणि याला तीव्र करणार। याच्यामध्ये मी माझ्या सचिनच्या आम्ही आमच्या जीवावर उद्धार झालेलो आहे। गावाच्या विकासासाठी चाहे आमचा प्राण मी गेला तरी आम्ही हे उपोषण सोडणार नाही। काय नाव तुमचं? नीलावंती। काय कशाबद्दल घरकुलचं काय घरकुलचं आता त्याने जागा घेतली, ते म्हणलं विचारूनच घेतली असेल ना, सगळ्याला विचारून गाववाल्याला घ्यावं लागतील जागा।
मग आता नमुना नंबर लावतो म्हणले, जागा लावतो म्हणले. आता 2-4 महिने झाले लावा लावा लावा, लावायच ना. तर आजूबाजूला घरकुल मंजूर झालेत का? हा झालेत ना. बरं. मग त्या लोकांचे चक्क मागून पाडे, त्याचे 2-4 महिने व्हायला लागले. हा मग हेच करीनात. मग आता रोज जायला यायला, रोज जायला यायला. मग एक दिवस म्हणले जणू करा मो साहेब, करा मो. मग आता म्हणलं असं काय, तर मग नाही करीत. मग काय करणार आहेस, नाही केलं तू काय कर. मग आता लहान लहान लेकर आहेत, 3 लेकर आहेत, बाहेर चवाळ पांघरून झोपत. बाकी सगळे व्यवस्थित कागदपत्र देण्यात आले हा सगळे देण्यात आले, तरी सुद्धा मंजूर झाले? तरी सुद्धा नाही. गाडी होती स्वतःची घेतलेली, गहाण ठुली. हा कामधंदा करून याच्यात 3 लेकरं जगवायचे. गरीब आहे मी, लंगडी, मला तर काहीच होत नाही. त्याचे इतकुले लेकर, त्याला जर काय झालं साहेब तर मग काय होणार. मी नवरा मरून 20 वर्ष साहेब, मी लेकर जतन केलेले आहेत. विचारा ह्या मुलाला. माझ्या नवऱ्याला कॅन्सर होता, मी भीक मागलं, दपवाडी गाव, लेकर मी जतन केली. मी अशी बेकार वागली नाही साहेब, त्या गावाला माझं ठाव आहे. अरे लेकरासाठी 3 दिवस ते उपासनला बसला, पण माझ्या पोटात सुद्धा अन्न नाही. नुसत्या मी चहावर पाण्यावर मी हलायले. मी बघा आता प्रशासनाला काय मागणी करणार? हा हे माझ्या लेकाचं काय ते मग करावं ना त्याने. माझ्या लेकाचं करून टाका. माझ्या लेक दुखत आहे त्याचं साहेब, लय दुखत आहे त्याचं. तुम्हाला कागदपत्र जर दाखवले असते. हा